रामकृष्ण हरी मंडळी, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण जागासुद्धा सुंदर अशी निवडलेली आहे. पोलादपूर जवळचा सावंतकोंड इथली ही जागा आहे. अतिशय निसर्गरम्य आणि इथून संपूर्ण पोलादपूर आपल्याला पाहता येतं. आणि अशा ठिकाणी आपण आज हा गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ करण्याकरता आलेलो आहोत. आज आपण पाहणार आहोत की या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना उपदेश करणारं किंवा गुरूंच्या महतीचं आपल्याला वर्णन करणारे असे कोणते ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्ये गुरूंबद्दल काय लिहिलेलं आहे हे वाचत असताना गुरुगीता हे समोर आलं. आता गुरुगीता हा स्कंद पुराणातला शंकर आणि पार्वती यांच्यामधला संवाद आहे. स्कंद पुराणामध्ये सूतमुनी त्याचं वर्णन करतायत. ते वर्णन आणि या गुरुगीतेमध्ये शंकरांनी जे पार्वतीला ज्ञान दिलं आहे, पार्वतीने प्रश्न विचारलेला आहे, ते महत्त्वाचे असे काही 6-7 श्लोक आहेत. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये नेहमी आपण पाहतो शंकर आणि पार्वती पती पत्नी आहेत, तसं त्यांचं आध्यात्मिक नातंसुद्धा आपल्याला अनेक वेळा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात पाहायला मिळतं. अनेक वेळा पार्वतीने प्रश्न विचारले आहेत आणि त्याच्या दाखल शंकरांनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते ज्ञान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण अनेक वेळा पुराणांमध्ये असे उल्लेख सापडतात की एखादे ऋषी त्यांचे शिष्य त्यांना प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते सांगतात की असाच प्रश्न आहे, हा प्रश्न पार्वतीने शंकरांना विचारला होता आणि त्याच्यावर शंकरांनी जे भाष्य केलं ते मी तुला आता सांगतो. तर आपल्याकडे हा संवाद जो आहे तो गुरु शिष्य परंपरेचा आहे. तो आपण आता श्लोकांच्या स्वरूपात पाहणार आहोत, त्याच्या अर्थासकट. आपण पाहणार आहोत गुरुगीता. त्यातला पहिला श्लोक आहे, अथ श्री गुरुगीता. सूत उवाच, कैलास शिखरे रम्ये भक्तिसंधाननायकं प्रणम्य पार्वती भक्त्या शंकरं पर्यपृच्छत. सूत म्हणतायत की कैलास शिखरावर रम्य अशा ठिकाणी पार्वती शंकरांना प्रश्न विचारतायत. पृच्छत, काय प्रश्न विचारतायत तर दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, श्री देव्यो उवाच, ओम नमो देवदेवेश परात् परजगद्गुरो सदाशिव महादेव गुरु दीक्षां प्रदेहि मे. देवी सदाशिव महादेव यांना नमन करून त्यांच्याकडे गुरु दीक्षा द्या असं सांगताहेत. तिसरा श्लोक आहे, केन मार्गेण भो स्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत् त्वं कृपां कुरु मे स्वामिन् नमामि चरणौ तव. आपल्याला एखादी गोष्ट एकदम हवीच असेल तर आपण नेहमी म्हणतो ना, तुझे पाय पकडतो पण मला हे सांग. तसं देवी म्हणतायत, नमामि चरणौ तव त्वं कृपा कुरु मे स्वामिन्. माझ्यावर काय करा, कृपा करा, मी तुमचे चरण पकडते. काय, केन मार्गेण भो स्वामिन्, कुठल्या मार्गाने हे स्वामी, देहि ब्रह्ममयो भवेत, हा देह ब्रह्ममय होईल, हे तुम्ही मला सांगा. आता प्रश्न खूप छान विचारला आहे की तुम्हाला ब्रह्ममय व्हायचंय म्हणजे मुक्ती मिळवायची आहे, परमेश्वराशी लीन व्हायचंय, तर काय उपाय आहे असं विचारते. तेव्हा ईश्वर उवाच, भगवान म्हणतात, मम रूपासि देवी त्वं त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहं लोकोपकारक प्रश्नो न केनापि कृतः पुरा. ईश्वर म्हणजे शंकर महादेव प्रसन्न झालेत आणि काय म्हणतात की तू माझं रूपच आहेस आणि तुझ्यासाठी मी सांगतोय, कारण हा काय आहे, लोकोपकारक प्रश्न, लोकांना उपकारक असा प्रश्न आहे. त्यामुळे मी आता तुला सांगतोय. काय सांगतो आहे तर
भगवान म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, दुर्लभम त्रिषु लोकेषु तशृणुष्व वदाम्यहम. तिन्ही लोकांमध्ये ऐकण्यासाठी हे काय आहे, दुर्लभ आहे. गुरुम विना ब्रह्मनान्यत सत्यम सत्यम वरानने. गुरुशिवाय ब्रह्म प्राप्ती होणं हे काय अशक्य आहे, असं शंकर पार्वतींना सांगतायत. पुढच्या श्लोकात म्हणतात, वेदशास्त्र पुराणानी इतिहासादिकानि च मंत्रयंत्रादिविद्याश्च स्मृतिरुच्चाटनादिकम् जपस्तपो व्रतं तीर्थं यज्ञो दानं तथैव च गुरुतत्वमविज्ञाय सर्वं व्यर्थं भवेत् प्रिये. हे सगळं जरी मिळवलं, मागच्या श्लोकात सांगितलेलं आणि या श्लोकातलं, म्हणजे वेद शास्त्र पुराण इतिहास मंत्र यंत्र विद्या स्मृती किंवा जप तप व्रत तीर्थ यज्ञ दान, सर्वांच्या शेवटी काय, गुरुतत्वमविज्ञाय. जर गुरुतत्व जर नसेल तर हे काय, सर्वं व्यर्थम भवेत प्रिय. हे प्रिय, हे सगळं काय आहे, व्यर्थ आहे. त्यामुळे आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. त्यानिमित्त आपल्याला गुरुगीतेतले हे काही श्लोक पाहता आले. आपण सर्वांनी हा गुरुगीतेतल्या श्लोकांचा अर्थ पाहिला. या गुरुगीतेमध्ये असेच आणखीन अनेक श्लोक आहेत जे आपण नेहमी वापरत असतो, परंतु आपल्याला ते श्लोक गुरुगीतेमध्ये आहेत हे माहीत नसतं. जसं गुरूंचंच महात्म्य सांगणारा अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं येनं तस्मै श्री गुरुवे नमः. हा श्लोक सुद्धा गुरुगीतेमधल्याच आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम ब्रह्मा. हा जो श्लोक आहे हा सुद्धा गुरुगीतेमधला आहे. यावर आपण केलेला एक व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही पाहिला असेल. त्याच्यामध्ये आपण वर्णन आणि त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ सुद्धा सांगितलेला आहे. तसे अनेक श्लोक आहेत ज्याच्यामध्ये देव आणि गुरु यांच्यामध्ये समोर आलं तर तुम्ही कोणाला पहिलं प्राधान्य द्याल याच्यामध्ये त्याची महती सांगताना त्या गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे, हरवृष्टे. जर हरी रागावला तर तुम्ही काहीतरी करू शकता, पण गुरु जर रागावले तर मात्र तुमच्याकडे दुसरा कोणताही उपाय राहत नाही. तर अशा प्रकारे हरी म्हणजे विष्णू किंवा शंकर अशी अनेक उदाहरणं देऊन तोच जो श्लोक आहे तो श्लोक आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. तर हा श्लोक सुद्धा आपल्याला गुरुगीतेमध्ये पाहायला मिळतो. अनेक श्लोक आहेत. तर तुम्हाला जमलं तर गुरुगीता नक्की तुम्ही वाचा. कमेंटमध्ये मी त्याच्या PDF ची तुम्हाला लिंक पाठवतो, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता. स्कंद पुराणामध्ये याचं वर्णन आहे. स्कंद म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय स्वामी. तर याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि आज अनेक गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही यातला कुठला ना कुठला श्लोक तरी नक्की वापरू शकता. रामकृष्ण हरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्ससुद्धा द्या. रामकृष्ण हरी.